नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हनुमंत पाटील रिलायबल इंग्लिश क्लास चोपडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आधीचा पाठाचे जवळजवळ 8 ते 9 व्हिडिओज झालेले आहेत। आपण ते सगळे क्रमाने बघावेत अशी आपल्याकडून अपेक्षा आहे। आणि हा जो पाठ आहे एक याचा मराठीतला व्हिडिओ झाला आणि आता मी जास्तीत जास्त 2 व्हिडिओमध्ये त्याचं इंग्रजीतलं टीचिंग सुद्धा संपवणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कंटाळा पण येणार नाही आणि सगळ्या गोष्टी आपल्याला एकदम व्यवस्थित समजतील सुद्धा। मी आपल्याला विनंती करतो की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर का आवडला तर याला लाईक करायला विसरू नका। ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया। आपल्या पाठाचं नाव आहे ऑन टू द समिट वी रीच द टॉप। विद्यार्थी मित्रांनो, हा जो पाठ आहे हा पाठ म्हणजे टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेला एक लेख आहे, एक मुलाखत आहे। कोणाची? तेनजिंग नॉर्गे यांची। बघा, तुम्हाला आधी मराठीत सांगितलेलं आठवत असेल, तेनजिंग नॉर्गे आणि त्यांचे जे इतर मित्र होते, येत आहे का लक्षात, एडमंड हिलरी, या दोघांनी 29 मे 1953 रोजी माउंट एव्हरेस्टवर जी सर केलेली होती, त्यांनी जी चढाई केलेली होती त्या संदर्भातला हा पाठ आहे। तर मी त्याला सुरुवात करतोय विद्यार्थी मित्रांनो, आपला वेळ न गमावता। तर बघा, कोणाचा बद्दल आहे हा पाठ? तेनजिंग नॉर्गे यांचा बद्दल। येत आहे का लक्षात? तेनजिंग नॉर्गे यांचा जन्म 29 मे 1914 आणि मृत्यू 9 मे 1986 ला झालेला आहे। ठीक आहे। नोन ओळखले जातात बाय बर्थ, जन्मापासून, ॲज नामग्याल वांगडी अँड ऑफन रेफर्ड, त्यांचा उल्लेख केला जातो, टू ॲज शेर्पा तेनजिंग। वाज होते अ नेपाली इंडियन शेर्पा माउंटेनियर, ते एक नेपाळमध्ये राहणारे भारतीय गिर्यारोहक होते। येत आहे का लक्षात? तर व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो। नोन बाय बर्थ ॲज नामगल वांगडी, नामगल वांगडी हे त्यांचं नाव आहे, नेपाली भाषेतलं आहे आणि म्हणून ते आपल्याला बोलायला देखील अवघड आहे मित्रांनो। ठीक आहे। ऑफन रेफर्ड टू ॲज शेर्पा तेनजिंग, त्यांना नेहमी शेर्पा तेनजिंग असं म्हटलं जातं। शेर्पा कोणाला म्हणतात मित्रांनो? द पर्सन हु इज एक्सपर्ट इन क्लाइम्बिंग द माउंटेन्स, म्हणजे पर्वत सर करण्यामध्ये जो व्यक्ती एक्सपर्ट असतो त्याला तेनजिंग असं म्हणतात, खास करून नेपाली भाषेमध्ये। येत आहे लक्षात? तर ऑफन नोन ॲज और ऑफन रेफर्ड टू ॲज शेर्पा तेनजिंग वॉज अ नेपाली इंडियन शेर्पा माउंटेनियर, ते एक नेपाळमध्ये राहणारे भारतीय गिर्यारोहक होते। ठीक आहे, पुढे लक्षात घ्या। He was one of the first two individuals known to reach the summit of Mount Everest, म्हणजे माउंट एव्हरेस्ट या शिखरावर चढणारे जे 2 होते त्यांच्यापैकी ते एक होते। He was one of the first two individuals known to reach the summit of Mount Everest, माउंट एव्हरेस्टवर चढणारे जे 2 व्यक्ती होते त्यांच्यापैकी हे एक होते। which he accomplished with Edmund Hillary on 29th May 1953. 29 मे 1953 रोजी ही मोहीम तेनजिंग नॉर्गे यांनी एडमंड हिलरी यांच्यासोबत पूर्ण केली। येत आहे लक्षात? आता बघा, याच्यात आपल्याला बघायचं आहे ऑनर म्हणजे कोणते पदक मिळालेले आहेत। येत आहे का लक्षात? कधी भेटलेले आहेत ते आणि कोणाकडनं दिले गेलेले आहेत आणि कोणत्या मोहिमेसाठी दिले गेलेले आहेत। तर बघा, व्यवस्थित लक्षात घ्या। टायगर मेडल दिलं गेलेलं आहे केव्हा? 1938 मध्ये। कोणाकडनं दिलं गेलेलं आहे? हिमालयन क्लबकडनं दिलं गेलेलं आहे। कशासाठी? 3rd एव्हरेस्ट एक्सपेडिशन म्हणजे काय? मोहीम। 3री एव्हरेस्ट पर्वत सर करण्याची जी मोहीम आहे त्याबद्दल। ओके, पुढे स्टार ऑफ नेपाल हा सन्मान त्यांना देण्यात आलेला आहे। कधी देण्यात आलेला आहे? 1953 मध्ये। कोणाकडनं दिला गेलेला आहे? किंग त्रिभुवन यांच्याकडनं दिला गेलेला आहे। कशाबद्दल? ऑल अकम्प्लिशमेंट्स म्हणजे सगळ्या त्यांच्या ज्या कामगिऱ्या आहेत त्याबद्दल। ओके, त्याच्यानंतर 3रा आहे पद्मभूषण। कधी दिला गेलेला आहे? 1959 म्हणजे 1959। कोणाकडनं दिला गेलेला आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं दिला गेलेला आहे। कशाबद्दल?
ऑल अकम्प्लिशमेंट्स, त्यांच्या सगळ्या कामगिरींबद्दल दिला गेलेला आहे. ठीक आहे. तेंजिंग डिस्क्राइब्स द क्लाइंब टू द टॉप अँड ऑल इव्हेंट्स अकर्ड ड्युरिंग द हिस्टोरिक क्लाइंब. तेंजिंग डिस्क्राइब्स द क्लाइंब म्हणजे ते त्यांचे जो चढाव आहे किंवा त्यांची जी चढण होती तिचं ते वर्णन करतात. टू द टॉप शिखरापर्यंतची, अँड ऑल इव्हेंट सगळ्या ज्या घटना ऑकर्ड घडल्या ड्युरिंग द हिस्टोरिक क्लाइंब, ऐतिहासिक चढण होती ती, म्हणजे इतिहासामध्ये त्याची नोंद आहे. येतं एक लक्षात. त्या ऐतिहासिक चढणाचा सविस्तर आढावा किंवा सविस्तर माहितीचं वर्णन, सविस्तर घटनांचं वर्णन त्यांनी या पाठामध्ये केलेलं आहे. The article also describes what brought him to climbing mountains. The article also describes, हे जे आर्टिकल आहे, आर्टिकल म्हणजे काय, लेख, पेपरामध्ये आलेलं जे असतं त्याला आर्टिकल असं म्हणतात. द आर्टिकल ऑल्सो डिस्क्राइब्स व्हॉट ब्रॉट हिम टू क्लाइम्बिंग माउंटेन्स, म्हणजे कोणत्या गोष्टीमुळे माउंटेन त्यांनी क्लाइंब केला म्हणजे चढला, हे सुद्धा याच्यातनं सिद्ध होत असतं मित्रांनो. ठीक आहे. चला मग वेळ न गमावता सरळ सरळ आपल्या टीचिंगला मी सुरुवात करतोय मित्रांनो. मला माहिती आहे तुमच्याकडे वेळ अतिशय कमी आहे आणि आय व्हॅल्यू युअर टाईम. अजून इकडे सरकवून घेतो थोडं. चला आता बघा, याच्यात खूप सुंदर वर्णन केलेलं आहे मित्रांनो. ऑन टू द समिट. समिट म्हणजे काय, शिखर. समिट म्हणजे काय, शिखर. वी रीच द टॉप. आम्ही जगातील सर्वोच्च ठिकाणावर पोहोचलो. वी रीच म्हणजे आम्ही पोहोचलो. रीच म्हणजे काय, पोहोचणे. द टॉप म्हणजे सर्वोच्च शिखरावर. चला करायची सुरुवात. वेन वी लेफ्ट कॅम्प 9 ऑन फ्रायडे मॉर्निंग. जेव्हा मी शुक्रवारच्या सकाळी कॅम्प 9 सोडला, आय वॉज डिटरमाइंड, मी निश्चय करून घेतलेला होता, टू गेट टू द टॉप ऑन धिस डे, त्याच दिवशी टॉपवर चढण्याचं मी ठरवून घेतलेलं होतं. बघा, वेन वी लेफ्ट कॅम्प 9 ऑन फ्रायडे मॉर्निंग, जेव्हा आम्ही फ्रायडे मॉर्निंगला शुक्रवारच्या सकाळी आम्ही कॅम्प 9 सोडला, आय वॉज डिटरमाइंड टू गेट टू द टॉप ऑन धिस डे, म्हणजे आय वॉज डिसाइडेड. येतं आहे का लक्षात. आय हॅड डिसाइडेड, मी ठरवलेलं होतं. येतं आहे का लक्षात. टू क्लाइंब द टॉप ऑन द सेम डे, त्याच्या दिवशी. येतं आहे का लक्षात. दॅट मॉर्निंग, त्या सकाळी, आय रिमेंबर थिंकिंग, मला आठवतं मी विचार करत होतो, त्या सकाळी मी विचार करत होतो, आय वॉज टू गेट टू द टॉप इवन इफ आय डाय. बघा, खूप खतरनाक आणि खूप विचार करण्यासारखं वाक्य आहे. आय वॉज टू गेट टू द टॉप, मला टॉपला जायचंच आहे. इवन इफ, जरी आय डाय, मी मरून गेलो, जरी मी मरून गेलो ना तरी मला टॉपवर जायचंच आहे. आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे. आय वॉज नॉट अफ्रेड म्हणजे मला भीती वाटत नव्हती टू डाय, मरायची, दॅट डे, त्या दिवशी. आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे, मला त्या दिवशी मरणाची भीती वाटली नाही. वी सेट आउट अर्ली, आम्ही लवकर निघालो. अँड ऑल द वे फ्रॉम कॅम्प 9 टू द पीक वी अल्टरनेटेड. हे बघा, वी सेट आउट अर्ली, त्या दिवशी आम्ही एकदम सकाळी लवकर निघालो. अँड ऑल द वे फ्रॉम कॅम्प 9, कॅम्प 9 पासून संपूर्ण मार्गामध्ये, टू द पीक म्हणजे शिखरापर्यंत, कॅम्प 9 पासून शिखरापर्यंतचा जो मार्ग होता ना, वी अल्टरनेटेड म्हणजे काय, आम्ही एकमेकांची जागा बदलत राहिलो, आडीपाडीने मागे पुढे येत राहिलो. ठीक आहे. तर बघा, याच्यात काय बघितलं आपण, जेव्हा आम्ही कॅम्प 9 सोडला, येतं एक लक्षात, जेव्हा आम्ही शुक्रवारच्या सकाळी आम्ही कॅम्प 9 सोडला, त्याच दिवशी मी ठरवून घेतलेलं होतं की आज कोणत्याही परिस्थितीत शिखरावर पोहोचायचं आहे. त्या सकाळी तेंजिंग नॉर्गे विचार करत होते, त्यांना आठवतं की काही पण झालं, जरी मरून गेलो तरी चालेल, पण आज मला शिखरावर पोहोचायचं आहे म्हणजे आहे. आणि त्या दिवशी त्यांना मरणाची सुद्धा भीती वाटत नव्हती. त्या दिवशी त्यांनी सकाळी लवकर निघायला सुरुवात केली आणि कॅम्प 9 पासूनच शिखरापर्यंत, कॅम्प 9 पासून शिखरापर्यंतचा जो मार्ग होता त्याच्यात त्यांनी एकमेकांना, एडमंड हिलरी आणि यांनी एकमेकांना अल्टरनेट म्हणजे एकमेकांना बदलवत ठेवलं. कधी हे पुढे, कधी ते पुढे, कधी ते पुढे, कधी हे पुढे.
येतं आहे का लक्षात? तर अशा पद्धतीने त्यांनी अल्टरनेटेड म्हणजे काय, चेंज्ड देअर प्लेसेस. अल्टरनेटेड म्हणजे त्यांनी स्वतःच्या जागा बदलवल्या. पुढे बघा, पुढे काय सांगतात ते, आय वुड टेक द लीड अँड देन हिलरी. आय वुड टेक द लीड म्हणजे कधी कधी लीड म्हणजे पहिल्या स्थानावर मी असायचो, अँड देन हिलरी नंतर हिलरी राहायचा. अल्टरनेटेडचा अर्थ तुम्हाला कळून गेला असेल आता. कधी कधी लीडला हे असायचे तर कधी कधी हिलरी असायचे. द मॅन हू फॉलोज when climbing has a difficult job both in climbing up and climbing down. The man who follows म्हणजे जो मागे मागे येतो ना, जो मागे पुढे चालणाऱ्यापेक्षा जो मागे चालतो तो, when climbing has a difficult job म्हणजे चढणं एकदम कठीण काम असताना जो व्यक्ती मागे असतो ना तो, बोथ इन क्लाइम्बिंग अप वर जाताना आणि क्लाइम्बिंग डाऊन खाली येताना. म्हणजे बघा, एक वेळेस पुढच्या व्यक्ती तरी व्यवस्थित राहील पण मागच्या व्यक्तीसाठी ते काम थोडंसं अवघड असतं. द मॅन हू फॉलोज, फॉलो म्हणजे काय, जो मागे येतो. येतं आहे का लक्षात? हॅज अ डिफिकल्ट जॉब, त्याचा जॉब डिफिकल्ट असतो, त्याचं काम अवघड असतं जो मागे चालतो तो पुढे चालणाऱ्यापेक्षा. ही इज द अँकर, अँकर म्हणजे काय, प्रमुख. ही इज द अँकर, तो प्रमुख असतो. द मॅन गोईंग इन द लीड कट्स द स्टेप्स अँड ब्रेक्स द वे. द मॅन गोईंग इन द लीड म्हणजे पुढे चालणारा जो माणूस असतो ना तो, कट्स द स्टेप्स म्हणजे पायऱ्या कापतो. पायऱ्या कापतो म्हणजे काय, रस्ता तयार करतो. आणि ब्रेक्स द वे आणि रस्ता तोडत असतो तो आणि रस्ता तयार करत असतो. पुढे जो चालत असतो तो रस्ता तयार करत असतो, मार्ग बनवत असतो. तर बघा याच्यात काय बघितलं, कधी हिलरी पुढे चालायचे आहेत तर कधी तेनजिंग पुढे चालायचे आहेत. आता जो व्यक्ती मागे चालतो ना त्याचं काम वर चढताना पण आणि खाली उतरताना पण अवघड असतं. तो अँकर असतो, तो प्रमुख असतो. येतं आहे का लक्षात? आणि जो व्यक्ती पुढे चालतो तो कट्स द स्टेप्स आणि ब्रेक्स द वे. ओके. इन माय पॉकेट आय हॅड 4 फ्लॅग्स. माझ्या पॉकेटमध्ये 4 फ्लॅग्स होते. फ्लॅग्स म्हणजे काय, झेंडे, 4 झेंडे होते. वेन वी वेअर स्टील ॲट कॅम्प 4, जेव्हा आम्ही कॅम्प 4 जवळ होतो तेव्हा. आता हे कर्नल नाव आहे मित्रांनो. कर्नलची स्पेलिंग अशी येते, कोलोनेल वाचायचं नाही. कर्नल हंट, कर्नल हंट गेव मी 3 फ्लॅग्स. जेव्हा तेनजिंग नॉर्गे 4थ्या कॅम्पला होते त्यावेळेस कर्नल हंट यांनी त्यांना 3 फ्लॅग्स दिले. दोज म्हणजे ते ऑफ ब्रिटन, ब्रिटनचं, त्याच्यानंतर युनायटेड नेशन्सचं आणि नेपाळचं. येतं लक्षात? कर्नल हंट यांनी 3 फ्लॅग्स दिले. कोणते कोणते? ब्रिटनचा, युनायटेड नेशन्सचा आणि नेपाळचा. ही चार्जड मी विथ द ड्युटी ऑफ प्लांटिंग देम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. ही चार्जड मी म्हणजे काय, ही असाइन मी, त्यांनी मला नेमून दिलं. विथ द ड्युटी म्हणजे काय, काम. ऑफ प्लांटिंग देम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड, जगाच्या शिखरावर त्यांना लावण्याचं काम त्यांनी मला दिले. तर बघा या पॅरेग्राफमध्ये काय बघितलं, माझ्या पॉकेटमध्ये 4 झेंडे होते जेव्हा आम्ही कॅम्प 4ला होतो तेव्हा. कर्नल हंट यांनी 3 दिले, एक ब्रिटनचा, एक युनायटेड नेशन्सचा आणि एक नेपाळचा. आणि त्यांनी ते जगातील सर्वोच्च शिखरावर म्हणजे ठिकाणावर, जागेवर म्हणजे माउंट एव्हरेस्टवर लावण्याचं काम कोणाला दिलं? तेनजिंग नॉर्गे यांना दिलं. कोणी दिलं? कर्नल हंट यांनी दिलं. These 3 flags are in your care. हे तिघही जे फ्लॅग्स आहेत तुझ्या निगराणीमध्ये आहेत, तुझ्या दक्षतेखाली आहेत, तुझ्या काळजीखाली आहेत. ही सेड, ते म्हणाले. When you and Hillary reach the top, जेव्हा तू आणि हिलरी टॉपवर पोहोचशील, पुट देम ॲट द पीक. पुट म्हणजे लाव, पीक म्हणजे शिखरावर. येतं आहे का लक्षात? दीज 3 फ्लॅग्स आर इन युअर केअर. हे तीन जे फ्लॅग्स आहेत ते तुझ्या काळजीखाली ठेव, तू लक्ष ठेव त्याच्यावरती, तुला तुझी जबाबदारी ती. वेन यू अँड हिलरी रीच द टॉप पुट देम ॲट द पीक. जेव्हा तू आणि हिलरी टॉपवर पोहोचशील ना त्यावेळेस त्यांना शिखरावर लाव. ठीक आहे, आपल्याला कळत असेल मित्रांनो व्यवस्थित. तर मित्रांनो त्याला सांगण्यात आलं की हे 3 जे झेंडे आहेत ते तुझी जबाबदारी आहे. तू आणि हिलरी टॉपवर पोहोचल्यानंतर त्यांना शिखरावर लाव. बघा ते पुढे काय म्हणतात,
आय एम शुअर मला खात्री आहे दॅट यू अँड हिलरी आर गोइंग टू डू इट. आय एम शुअर म्हणजे मला खात्री आहे दॅट यू अँड हिलरी आर गोइंग टू डू इट म्हणजे मला खात्री आहे हिलरी आणि तू नक्कीच ते करशीलच. तुम्ही टॉपवर पोहोचणारच कोणत्याही परिस्थितीत. येतं आहे लक्षात. तर अशा पद्धतीने तर पुन्हा एकदा समजून घ्या ते काय म्हणाले. दीज 3 फ्लॅग्स आर इन युअर केअर ही सेड. वेन यू अँड हिलरी रीच द टॉप पुट देम ॲट द पिक. आय एम शुअर दॅट यू अँड हिलरी आर गोइंग टू डू इट. म्हणजे हिलरी आणि तेनझिंग हे 100% टॉपला पोहोचणार आहेत याची खात्री त्यांना होती आणि म्हणून त्यांनी त्यांच्याकडे 3 फ्लॅग्स म्हणजे 3 झेंडे दिलेले होते. तर बघा मित्रांनो पुढे काय आहे. आय टोल्ड कर्नल हंट दॅट आय वॉज कॅरिंग द इंडियन फ्लॅग विथ मी. मी कर्नल हंट यांना सांगितलं की इंडियन फ्लॅग सुद्धा माझ्यासोबत आहे अँड आय वुड लाईक टू बी ऑन द टॉप विथ अदर फ्लॅग्स. आणि इतर फ्लॅग्स घेऊन मला जगातील सर्वोच्च ठिकाणावर जायला आवडेल. आय हॅड टू आस्क कर्नल हंट्स परमिशन इन हिज कपॅसिटी ॲज लीडर ऑफ द एक्सपिडिशन. कपॅसिटी म्हणजे काय? अथॉरिटी. येतं आहे का लक्षात. त्यांची ती हे एक पॉवर होती. त्यांना विचारणं हे माझं काम होतं. आय हॅड टू आस्क कर्नल हंट्स परमिशन इन हिज कपॅसिटी ॲज लीडर ऑफ द एक्सपिडिशन. एक्सपिडिशन म्हणजे काय? मोहीम. तर बघा कर्नल हंट यांना तेनझिंग नॉर्गे यांनी सांगितलं की त्यांच्यासोबत इंडियन फ्लॅग सुद्धा आहे आणि त्यांना इतर जे फ्लॅग्स आहेत ते देत असलेले ते फ्लॅग्स घेऊन टॉपवर जायला आवडेल आणि त्यांना कर्नल हंट्स यांची परमिशन घेणं आवश्यक होतं कारण ते त्याचे बॉस होते. येतं आहे लक्षात. पुढे बघा. इंडियन फ्लॅग भारतीय फ्लॅग. कर्नल हंट सेड by all means I am glad to know that you brought an Indian flag. कर्नल हंट सेड. कर्नल हंट म्हणाले बाय ऑल मीन्स म्हणजे काही झाले तरी आय एम ग्लॅड टू नो मला माहीत करून आनंद झाला दॅट यू ब्रॉट अन इंडियन फ्लॅग की तू सोबत इंडियन फ्लॅग आणलेला आहे. आफ्टर 1 hour ऑफ स्टेडी गोईंग हळूहळू जाण्याच्या 1 तासानंतर वी कट अक्रॉस फ्रॉम the south face and started up the west side where we had to pass up a steep line of rocks. After 1 hour of steady going म्हणजे काय? एकदम स्थिर 1 तास गेल्यानंतर we cut across from the south face दक्षिणेकडील टोक आम्ही कट म्हणजे ओलांडले and started up the west वेस्टकडे जायला आम्ही सुरुवात केली where we had to pass up अ स्टीप लाईन ऑफ रॉक्स. स्टीप लाईन म्हणजे काय? अशी उतार. स्टीप म्हणजे काय? उतार असलेली. लाईन म्हणजे काय? रांग. रॉक्स खडकांची ती ओलांडावी लागणार होती. धिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. धिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. हे तर एकदम स्लो जाण्याचं होतं आणि डिफिकल्ट म्हणजे अवघड सुद्धा होतं. वन्स वी हॅड क्लिअर्ड दिस एकदा का आम्ही हे पार केलं देअर वॉज नथिंग काहीच नव्हतं बॅरिंग अडथळा आणणारं आवर वे टू द टॉप. आता टॉपला जाण्यासाठी एकदा वन्स वी हॅड क्लिअर्ड दिस एकदा का आम्ही ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना क्लिअर केल्या पार केल्या देअर वॉज नथिंग बॅरिंग आवर वे टू टॉप जगातील सर्वोच्च ठिकाणावर जाण्यासाठी मार्गामध्ये मग कोणताच बॅरिंग म्हणजे अडथळा नव्हता. बट स्नो कव्हर्ड इन्क्लाइन्स. स्नो कव्हर्ड म्हणजे काय? बर्फाच्छादित. इन्क्लाइन म्हणजे काय? असं झुकलेला भाग. स्लोपिंग लेस कमी उतार असलेला आणि लेस स्लोपिंग लेस अँड लेस अतिशय कमी कमी उतार असलेला ॲज इट नियर्ड द टॉप. आणि जसं जसं उतार कमी कमी होत गेला तसं टॉप नियर्ड म्हणजे जवळ आला. ठीक आहे. तर बघा यात इथपर्यंत काय बघितलं आपण. याच्यात 1 तास हळूहळू चालल्यानंतर त्यांनी दक्षिणेकडचं तोंड ओलांडलं आणि वेस्टकडे जायला त्यांनी सुरुवात केली. तिथे स्टेप लाईन ऑफ रॉक्स होती म्हणजे एकदम अशी उताराची सरळ अशी रांग होती दगडांची.
हे एकदम स्लो आणि डिफिकल्ट होतं आणि एकदा का त्यांनी या सगळ्या गोष्टी पार केल्या की एकही गोष्ट त्यांना अडथळा करणारी नव्हती टॉपकडे जाण्यासाठी. येतं हे लक्षात. चला पुढे बघा. These last 60 or 70 feet up the top were not very dangerous. बघा, these last 60 or 70 feet, हे शेवटचे 16 किंवा 17 जे फीट होते ते एवढे डेंजरस नव्हते. नॉट व्हेरी डेंजरस. but we kept up the same steady pace. परंतु आमचा हळूहळू जाणं आम्ही ते तसंच सुरू ठेवलं. अँड वी रीच द स्मॉल फ्लॅटन्ड समिट ऑलमोस्ट टुगेदर. अँड वी रीच, आम्ही पोहोचलो. द स्मॉल म्हणजे लहानसं, फ्लॅटन्ड म्हणजे सपाट असलेलं, समिट शिखर, ऑलमोस्ट टुगेदर म्हणजे आम्ही एकदम सोबतच पोहोचलो. कोण आधी मी आधी पोहोचलो किंवा ते आधी पोहोचले, म्हणजे तेनजिंग आधी पोहोचले का हिलरी आधी पोहोचले असं न म्हणता आम्ही म्हणजे ते दोघंही एक साथ पोहोचले. तर शेवटचे 16-17 जे फीटचं वरची जी उंचाई होती, उंच होतं ते वरचं, ते काही एवढं डेंजरस नव्हतं. परंतु तरीसुद्धा ते हळूहळूच एकदम स्टेडी म्हणजे स्थिर स्पीडने ते जात होते आणि ते हळू मग शेवटी ते स्मॉल आणि फ्लॅटन समिटवर ऑल टुगेदर किंवा ऑलमोस्ट टुगेदर ते पोहोचले. ठीक आहे. ड्युरिंग द लास्ट 50 फीट फ्रॉम द पीक, त्या शिखरापासून शेवटचं 15 फीट असताना हिलरी आणि तेनजिंग वेअर मूव्हिंग म्हणजे हालचाल करत होतो अबाउट 20 फीट अपार्ट. म्हणजे आम्ही चालत होतो 20 फीट अपार्ट. म्हणजे किती अंतर होतं तेव्हा त्यांचं? 20 फूट अंतर होतं फक्त. वी वेअर टाईड टुगेदर, आम्हाला एकत्र बांधण्यात आलेलं होतं विथ अ रोप. आम्ही दोघांनी एकमेकांना रोपने बांधून घेतलेलं होतं. बघा किती थ्रिलिंग आहे. मोस्ट ऑफ द टाइम द रोप वॉज लूज. खूप साऱ्या वेळेला तो जो दोर होता आम्हाला दोघांना बांधलेला तो लूज होऊन जायचा. म्हणजे आम्ही समजून घ्या तो 20 फुटाचा असेल, एकदम दोघं 20 फुटाला असतील तर तो लूज टाईट राहायचा. पण दोघं जर का 18-17 फूट आले तर मग तो दोर थोडासा लूज व्हायचा. बट व्हेन वी वेंट ओव्हर डेंजरस ग्राउंड, परंतु जेव्हा आम्ही डेंजरस ग्राउंडवर गेलो, वी ड्रीव इट टॉट. मित्रांनो, टॉट म्हणजे ताट ओढलेला ताणलेला असणे. तर बघा शेवटचे जे 15 फीट होते ना शिखरापासूनचे, त्यावेळेस हिलरी आणि तेनजिंग यांच्यामध्ये फक्त 20 फुटाचं अंतर होतं. ते दोघंही एकाच दोराने एकमेकांना त्यांनी बांधून घेतलेलं होतं. खूप बऱ्याचदा तो जो दोर होता तो ढिला होऊन जायचा. परंतु जेव्हा ते डेंजरस ग्राउंड जेवढे यायचे त्यावेळेस ते त्याला टाईट करून घ्यायचे. म्हणजे एखादा खाली जातोय का वर जातोय, म्हणजे एखादा समजून घ्या एखाद्या ठिकाणी गड्डा असेल आणि त्या गड्ड्यामध्ये एखादा खाली जात असेल तर तो लगेच त्याला ओढू शकतो. आणि टाईट ठेवलं की दोघंही जिवंत आहेत किंवा दोघंही सुरक्षित आहेत याचं ते प्रतीक होतं. येतंय लक्षात. ठीक आहे. तर बघा मित्रांनो पुढे काय सांगितलेलं आहे. धिस रोप वॉज अ सिम्बॉल. हा जो रोप होता ना तो प्रतीक होता. इट टाईड अस टुगेदर, तो आम्हाला एकत्र बांधायचा. वन कुड नॉट मूव्ह, कोणी हालू शकत नव्हतं. विदाउट द अदर, एक जण दुसऱ्याच्या संमतीविना हालचाल सुद्धा करू शकत नव्हता. वी वेअर नॉट 2 इंडिव्हिज्युअल्स, आम्ही 2 वेगवेगळे व्यक्ती नव्हतो. बट अ टीम, परंतु आम्ही एकच होतो, म्हणजे आम्ही एक टीम होतो. द रोप वॉज अ सिम्बॉल, इट वॉज अ सिम्बॉल ऑफ देअर सिक्युरिटी. त्यांच्या सुरक्षिततेचा तो सिम्बॉल होता. इट टाईड अस टुगेदर, त्या दोराने त्यांना एकत्र बांधलेलं होतं. वन कुड नॉट मूव्ह विदाउट द अदर, आणि दुसऱ्याच्या परवानगीविना संमतीविना कोणी हालू शकत नव्हतं. वी वेअर नॉट 2 इंडिव्हिज्युअल्स बट अ टीम, आम्ही 2 जण नव्हतो परंतु आम्ही काय होतो? टीम होतो. एका टीम सारखं आम्ही काम करत होतो. आय हॅव बीन आस्क्ड मेनी टाइम्स, मी खूप वेळेला विचारलेला आहे. आय हॅव बीन आस्क्ड, मला विचारलं गेलेलं आहे. पॅसिव्ह व्हॉइस आहे मित्रांनो. आय हॅव बीन आस्क्ड मेनी टाइम्स, मला बऱ्याच वेळेस विचारलं गेलेलं आहे. हु वॉज फर्स्ट, पहिला कोण आहे?
म्हणजे तू आहे का हिलरी आहे, असा प्रश्न मला बऱ्याच वेळेस विचारला गेलेला आहे. म्हणजे तेनजिंग यांना असा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारला गेलेला आहे की सर्वात आधी माउंट एव्हरेस्टवर कोण चढलं, तुम्ही चढले का एडमंड हिलरी चढले. तर आता बघा मग, व्हेन वी वेअर विदिन रीच ऑफ द समिट, जेव्हा आम्ही त्या शिखरावर पोहोचणार होतो, आय डिड नॉट थिंक, मी विचार केला नाही, ऑफ हू वॉज गोइंग टू बी फर्स्ट, कोण पहिला बनणार आहे याचा मी विचार केला नाही. आय एम शुअर, मला खात्री आहे, दॅट हिलरी वॉज नॉट थिंकिंग दॅट. बघा म्हणजे ते दोघं एक साथ चढलेले होते आणि त्यामुळे मग प्रश्न विचारणारे कसं विचारायचे की तुमच्या दोघांपैकी पहिला कोण होता चढणारा, किंवा तुमच्या दोघांमध्ये आधी कोण चढलं होतं. तर त्याबद्दल तेनजिंग नॉर्गे आपल्याला काय सांगतायत की जेव्हा आम्ही त्या शिखराचा जवळ पोहोचत होतो तेव्हा माझ्या डोक्यात कोण पहिला चढेल आणि कोण दुसरा राहील हा सुद्धा विचार आला नाही. येतं एक लक्षात. आणि हिलरी यांच्या डोक्यात सुद्धा तसा विचार आला नसेल अशी खात्री तेनजिंग नॉर्गे व्यक्त करतायत. क्लाइम्बिंग टेक्स ऑल युअर अटेन्शन, जे चढण असतं ना ते तुमचं पूर्ण लक्ष ओढून घेत असतं, पहिलं दुसरं नाही, चढणच, कारण ते डिफिकल्ट असतं. एक छोटीशी चूक सुद्धा आपल्याला खूप महागात पडू शकते. यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट वरीज, बघा तेच, तुमच्याकडे खूप साऱ्या वरीज असतात, खूप साऱ्या चिंता असतात. येत आहे का लक्षात. पहिलं आणि दुसरं येणं ही चिंता त्यापुढे काहीच नाही, अशा अनेक चिंता असतात. तर तेनजिंग नॉर्गे यांना बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला गेलेला आहे की कोण पहिलं होतं. मग त्या संदर्भात तेनजिंग नॉर्गे असं सांगतात की जेव्हा आम्ही त्या समिटचा जवळ पोहोचत होतो त्यावेळेस माझ्या डोक्यात पहिला कोण राहील दुसरा कोण राहील असा सुद्धा विचार आला नाही. आणि मला गॅरंटी आहे, मला हमी आहे, मला खात्री आहे की हिलरी यांच्या डोक्यामध्ये सुद्धा तसा विचार आलेला नव्हता. जे चढण असतं ना, गिर्यारोहक जे असतात किंवा गिर्यारोहण जे असतं, माउंटेनवर चढणं जे असतं ना, ते तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशनची डिमांड करत असतं. तिथं तुम्हाला पूर्ण कॉन्सन्ट्रेशन द्यावं लागतं, कारण तुम्हाला खूप साऱ्या वरीज इतर अनेक चिंता असतात, पहिला कोण दुसरा कोण अशी या चिंतेपेक्षा. व्हॉट डज इट मॅटर, त्याने काय फरक पडतो, वेदर आय रीच, जर का मी पोहोचलो द टॉप फर्स्ट, मी पहिल्यांदा पोहोचलो, किंवा ऑर हिलरी. बघा किती सुंदर सांगितलेलं आहे. व्हॉट डज इट मॅटर वेदर आय रीच द टॉप फर्स्ट ऑर हिलरी, मी पोहोचलो काय हिलरी पोहोचला काय टॉपवर, याच्याने काय फरक नाही पडत. आवर मेन थॉट, आमचा मुख्य विचार, वॉज दॅट बोथ ऑफ अस रीच द टॉप. आवर मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ अस रीच द टॉप. आमचा विचार एकच होता की आम्ही दोघं टॉपवर पोहोचतोय. येतं एक लक्षात. मी पहिले पोहोचतोय का ते पहिले पोहोचतायत, नाही, आम्ही पोहोचतोय. येतं एक लक्षात. वी हॅड टू, आम्हाला चढायचंच होतं. आणि वन कुडंट डू इट अलोन, आणि ते कोणाला एकट्याला करता येणं शक्य नव्हतं. वन कुडंट डू इट अलोन म्हणजे एक व्यक्ती त्याच्यावर चढणं शक्यच नव्हतं. आणि म्हणून मग कोण आधी चढलं कोण नंतर चढलं हा विचारच नव्हता, हा पॉइंटच नव्हता. व्हॉट डज इट मॅटर वेदर आय रीच द टॉप फर्स्ट ऑर हिलरी, आवर मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ अस रीच द टॉप, वी हॅड टू, वन कुडंट डू इट अलोन. If there had been a difference of 1000 feet between us, जर का आमच्या दोघांमध्ये 1000 फीटचं डिफरन्स राहिलं असतं तर, then one could make the claim, आपण क्लेम करू शकतो, आपण दावा करू शकतो, that he was first and he was second. येतं आहे का लक्षात. If there had been a difference of 1000 feet between us, then one could make the claim that he was first. येतं आहे का लक्षात. जर का आमच्यामध्ये 1000 फीट, फूट नाही, फूट म्हणजे एक, आणि अनेक ज्यावेळेस एकापेक्षा 2 फीट होतं, 2 फूट नाही होत, 1 फूट 2 फीट 3 फीट. येतं आहे का लक्षात. जर का 1000 फीटचं अंतर आमच्यामध्ये राहिलं असतं तर आम्ही म्हणू शकलो असतो की मी आधी पोहोचलो किंवा ते आधी पोहोचले, परंतु तसं काहीच नव्हतं. But even then, only the man behind him could confirm the distance between the two of them. परंतु त्या दोघांमधलं अंतर तो मागे राहिलेला माणूसच ठरवू शकत होता. येतं आहे का लक्षात. But even then, तरी सुद्धा only the man behind him could confirm the distance between the two. म्हणजे दोन जणांमध्ये किती अंतर आहे हे मागच्यालाच माहिती असतं, कारण त्याच्या पुढचा दोर किंवा त्याच्या पुढचं काय आहे त्याला तेवढं माहिती असतं. येतं आहे का लक्षात. 1000 फुटाचं अंतर जर का राहिलं असतं तर तेव्हा ते शक्य होतं, पहिला कोण दुसरा कोण. येतं आहे का लक्षात. चला पुढे बघूया.
वेन वी रीच्ड काठमांडू वी डिस्कवर्ड दॅट अ कॉन्ट्राव्हर्सी म्हणजे विरोध हॅड अरायझन म्हणजे निर्माण झाला होता. वेन वी रीच काठमांडू, जेव्हा आम्ही काठमांडूला पोहोचलो ना, वी डिस्कवर्ड दॅट, आमचं असं लक्षात आलं, अ कॉन्ट्राव्हर्सी हॅड रिझन, थोडंसं असंच काहीतरी कोणत्या तरी कारणावर कॉन्ट्राव्हर्सी म्हणजे वादविवाद, रिझन अरायझन म्हणजे उद्भवला होता. वी टॉक्ड ओव्हर इट और इट ओव्हर, वी टॉक्ड इट ओव्हर, आम्ही त्याच्यावर चर्चा केली. हिलरी, कर्नल हंट अँड आय, आम्ही त्याच्यावर चर्चा केली. कोण कोण होतं चर्चेमध्ये? हिलरी, कर्नल हंट आणि मी. वी ॲग्रीड, आम्ही कबूल केलं तिघांनी, दॅट ऑल द टॉक वॉज चाइल्डिश, सगळी जी चर्चा आहे ना ती चाइल्डिश होती म्हणजे बालिश होती. वी ॲग्रीड दॅट ऑल द टॉक वॉज चाइल्डिश, सगळी ती चर्चा होती ना ती अशी बालिश होती. तर बघा या पॅरेग्राफमध्ये काय पाहिलं आपण, काठमांडूला जेव्हा ते पोहोचले ना, त्यांचं असं लक्षात आलं की थोडीशी कॉन्ट्राव्हर्सी, थोडंसं वादविवाद निर्माण झालेला आहे आणि त्यांनी त्याच्यावरती चर्चा केली. आणि त्या चर्चेमध्ये कोण कोण होतं? मग हिलरी, कर्नल हंट आणि तेनजिंग नॉर्गे होते. आणि त्यांचा चर्चेचा शेवट असा झाला की सगळी जी चर्चा आहे ती बालिश होती, बालकांसारखी होती, चाइल्डिश होती. सो वी मेड अ पॅक्ट, पॅक्ट म्हणजे काय? करार. आणि म्हणून मग आम्ही एक करार केला. अँड ईच वन ऑफ अस साइंड इट, आणि आमच्यापैकी प्रत्येकाने साइंड म्हणजे काय? सही केली. येत आहे का लक्षात? सही केली. इट इन द ऑफिस ऑफ द प्राईम मिनिस्टर. बघा, इन द ऑफिस ऑफ द प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाल, नेपाळचे जे प्राईम मिनिस्टर होते त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही सगळ्यांनी सही केली. ईच वन साइंड हिज ओन स्टेटमेंट, प्रत्येकाने आपापलं स्टेटमेंट साईन करून घेतलं. आय हॅव अ कॉपी ऑफ हिलरीज स्टेटमेंट, माझ्याकडे हिलरीचं जे स्टेटमेंट होतं त्याची कॉपी आहे. विच आय कॅरी, जी माझ्यासोबत होती. इन माय पॉकेट, जी माझ्या पॉकेटमध्ये असते. येतं आहे का लक्षात? तर थोडंसं काहीतरी त्यांच्या वादविवाद झाला आणि मग त्यांनी एक करार केला आणि त्या करारावर त्यांनी नेपाळचे जे प्रधानमंत्री होते त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन सही करून घेतली त्या करारावर. आणि त्यांनी एकमेकांचं जे स्टेटमेंट होतं त्याच्यावरती सही केली. आणि आता हिलरीच्या स्टेटमेंटची कॉपी, एक प्रत यांच्याकडे यांच्या पॉकेटमध्ये आहे. इट रीड्स, आता बघा ती कॉपी आपण वाचतोय, त्या कॉपीमध्ये काय? इट रीड्स, आणि त्याचं काय? काठमांडू जून 22, 1953, जून 22, 1953. येतं आहे का लक्षात? जून 22, 1953 असं त्याचं टायटल आहे. बघा मग काय लिहिलेलं होतं? ऑन मे 29 म्हणजे 29 मे रोजी, तेनजिंग शेर्पा अँड आय लेफ्ट आवर हाय कॅम्प ऑन माउंट एव्हरेस्ट फॉर आवर अटेम्प्ट ऑन द समिट. 29 मे रोजी तेनजिंग आणि मी आमचा कॅम्प सोडला कोणत्या अटेम्प्टवर? माउंट एव्हरेस्टवर चढण्याच्या प्रयत्नात. येतं आहे लक्षात? बघा, ॲज वी क्लाइम्ड अपवर्ड टू द साऊथ समिट, जेव्हा आम्ही दक्षिणेकडील टोकाला आम्ही चढायला सुरुवात केली. फर्स्ट वन पहिला, अँड देन द अदर दुसरा, वुड टेक अ टर्न मागे पुढे व्हायचे. ॲट लीडिंग म्हणजे मागे पुढे म्हणजे कोणी लीड करायचं कोणी फॉलो करायचं. लगेच जो फॉलो करायचा तो लगेच लीड करायला लागून जायचा. वी क्रॉस्ड, आम्ही ओलांडलं, क्रॉस ओव्हर द साऊथ समिट दक्षिणेकडील शिखर. अँड मूड अलॉंग द समिट रिज, रिज म्हणजे काय? टोक. वी क्रॉस्ड ओव्हर द साऊथ समिट अँड मूड अलॉंग द समिट रिज म्हणजे दक्षिणेकडचं समित आम्ही ओलांडलं आणि या जे समिट होतं, जे शिखर होतं त्याच्या अवतीभोवती आम्ही फिरलो. त्याचे रिज म्हणजे त्याच्या टोकाच्या अवतीभोवती फिरलो. ही हिलरीची कॉपी आहे बरं का, हिलरीने लिहिलेलं आहे. वी रीच द समिट ऑलमोस्ट टुगेदर, ही ओळ खूप महत्त्वाची आहे. आम्ही ते जे समिट होतं ते टुगेदर म्हणजे एकत्र आम्ही पोहोचलो. वी एम्ब्रेस्ड इच अदर ओव्हरजॉईड ॲट आवर सक्सेस. एम्ब्रेस्ड म्हणजे काय? आम्ही मिठी मारली. ओव्हरजॉईड अत्यानंदित झाल्यामुळे, त्यांना जे यश आलं होतं त्यावर. देन आय टूक फोटोग्राफ ऑफ तेनजिंग होल्डिंग अलॉफ्ट द फ्लॅग्स ऑफ ग्रेट ब्रिटन, नेपाल, द युनायटेड नेशन्स अँड इंडिया. येतं आहे का लक्षात? वी एम्ब्रेस्ड इच अदर ओव्हर जॉईड ॲट आवर सक्सेस, आम्हाला जे यश आलेलं होतं
त्यामुळे आम्ही एकमेकांना आलिंगन घातलं. देन आय टूक फोटोग्राफ ऑफ तेनजिंग. नंतर मी तेनजिंग यांचे फोटोग्राफ्स घेतले. त्यांनी काय होल्डिंग काय धरलेलं होतं, अलॉफ्ट म्हणजे अलगद असे वर, द फ्लॅग्स ऑफ ग्रेट ब्रिटन, नेपाळ, युनायटेड नेशन्स आणि इंडिया. 4 फॅन आपलं सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी 4 फ्लॅग त्याने धरलेले होते. आता बघा सही केलेली कोणी, एडमंड हिलरी, EP हिलरी. येत आहे का लक्षात. आता देअर इज अनादर पेपर लाईक धिस इन इंग्लिशमध्ये यासारखाच एक पेपर आहे, साइन बाय मी, ज्याच्यावर मी सही केलेली आहे. दस वी विल नॉट टेक पार्ट इन एनी कॉन्ट्रावर्सी. आणि अशा पद्धतीने आम्ही कोणत्याच वादविवादामध्ये सहभाग घेणार नाहीत. ॲज द स्टेटमेंट सेज, ज्या पद्धतीने ते स्टेटमेंट सांगतं, हिलरी अँड आय एम्ब्रेस्ड व्हेन वी रीच द स्टॉप. त्या स्टेटमेंटमध्ये बघा आपण वर बघितलं, त्याच्यात काय सांगितलेलं आहे, हिलरी आणि तेनजिंगने एकमेकांना आलिंगन घातलं जेव्हा ते टॉपवर पोहोचले. वी डीड ॲज वेल ॲज आवर बल्की इक्विपमेंट वुड लेट अस. आम्ही एकमेकांना आलिंगन घातलं, परंतु आम्ही आलिंगन घातलं जेवढं चांगल्या पद्धतीने आम्हाला आमचे बल्की इक्विपमेंट, बल्की म्हणजे काय, वजनदार, इक्विपमेंट म्हणजे जे काही त्यांच्यासोबत होतं ते, त्यामुळे त्यांना जेवढं म्हणजे अवघडल्यासारखं होऊन जातं व्यक्तीला, एवढं मोठं पाठीवर किंवा सोबत एवढं वजनदार गोष्टी घेऊन एकमेकांना मिठी मारणे, आलिंगन देणे तेवढं शक्य नव्हतं. परंतु जेवढं चांगल्या पद्धतीने त्यांना ते करता आलं तेवढं त्यांनी केलं. आय रिमेंबर्ड, मला आठवतं, सेईंग टू हिम, त्याला सांगताना, वी हॅव डन इट, आपण ते केलेलं आहे. वी हॅव डन इट, आय हॅव डन इट नाही, वी हॅव डन इट. जर का कोणीतरी एकानेच केलं असतं तर आय हॅव डन इट. तर आय रिमेंबर सेईंग टू हिम, मला त्याला बोलल्याचं आठवतं, वी हॅव डन इट, आपण ते करून दाखवलं असं मी त्याला बोललो होतो असं मला आठवतं. बट वी कुडंट हिअर इट, परंतु आम्ही ते काय ऐकू शकलो नाहीत. वी हॅड आवर ऑक्सिजन मास्क ऑन, आणि आम्ही आमचे ऑक्सिजनचे मास्क आम्ही घातलेले होते. येतं आहे लक्षात, समजलं. तर मित्रांनो, तर काय आहे मग हिलरीच्या याच्यात लिहिलेलं की 29 मे रोजी तेनजिंगने आणि एडमंडने माउंट एव्हरेस्टवर सर करण्यासाठी प्रयत्न सुरू केला. आणि जेव्हा ते वर गेले, येतं आहे का लक्षात, तेव्हा त्यांनी मागे पुढे होतच ते सर केलं. कोणी केव्हा लीड करायचं, कोणी फॉलो करायचं, येतं आहे का लक्षात. अशा पद्धतीने साऊथ समिट आणि समिटचं जे रीज होतं ते त्यांनी पार केलं. आणि अशा पद्धतीने ते एकत्र पोहोचले. तिथं पोहोचल्याबरोबर त्यांनी एकमेकांना मिठी मारली. आणि त्याच्यानंतर त्यांनी तेनजिंगने जे फ्लॅग्स घेतलेले होते त्याचे फोटोग्राफ्स घेतले यांनी, हिलरीने. त्यांच्याकडे ग्रेट ब्रिटनचे, नेपाळचे आणि युनायटेड नेशन आणि इंडियाचे फ्लॅग्स होते. आणि अजून असाच एक पेपर आहे ज्याच्यामध्ये साईन केलेली आहे तेनजिंग नॉर्गे यांनी. आणि आम्ही कोणत्याच कॉन्ट्रावर्सीमध्ये सहभाग घेणार नाहीत, कारण आमचं आणि स्टेटमेंट असं आहे हिलरीचं माझं की आम्ही सोबत पोहोचलो, वी रीच्ड द टॉप टुगेदर. आणि आम्ही एकमेकांना आलिंगन देखील दिलं जेवढं चांगल्या पद्धतीने आम्हाला आमच्या त्या बल्की इक्विपमेंटच्या साह्याने शक्य होतं तेव्हा. आणि तेनजिंग नॉर्गे यांना असंही म्हटल्याचं आठवतं की वी हॅव डन इट, म्हणजे आपण ते केलेलं आहे, आय हॅव डन इट असं नाही. परंतु आपण ते ऐकू शकलो नाही कारण त्यांचे ऑक्सिजनचे मास्क हे लावलेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा लेसन अतिशय आवडला असेल. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आता हा संपेलच डायरेक्ट. मी बघितलं कारण मी खूप डिटेलमध्ये आणि खूप बारीकसुरीक गोष्टी बोलत असल्यामुळे पहिल्या पाठाचे खूप व्हिडिओज झाले आणि कोणीच बघायला तयार नाही आहे. म्हणून हा व्हिडिओ बघा, एक मराठीतलं झालं, आता हे दुसरं इंग्लिशमधलं, आणि आता बस तिसरं इंग्लिशमधलं. यापेक्षा कमी तर मी काही करू शकत नाही. आता एका व्हिडिओमध्ये हा पाठ संपून जाईल मित्रांनो आपला. ठीक आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा. तुम्ही कमेंट पण करत नाही, तुम्ही व्हिडिओ पण बघत नाही. भरपूर सारे मुलं फक्त जॉईंट होऊन गेलेले आहेत आणि काहीच कळायला मार्ग नाही. हे बघा, मी असं ऐकलं की फॉर्मसुद्धा भरले जात आहेत, म्हणजे तुमची 11वीची तुमची 12वीची परीक्षा ही होणारच आहे यावर्षी. त्यामुळे तुम्ही मित्रांनो एकदम इमानदारीने प्रामाणिकपणे सगळं बघत राहा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही या चॅनलवर नवीन असणार तर या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बरेच मुलं जॉईंट आहेत आणि कोणीही सबस्क्राईब करायला तयार नाही आहे. मित्रांनो, तुमचं सबस्क्राईब, तुमचं लाईक आणि तुमचं कमेंट माझा उत्साह वाढवेल आणि मी तुम्हाला शेवटपर्यंत असेच सुंदर सुंदर व्हिडिओ देत राहील. ओके माय डिअर स्टुडंट्स, बाय.